Next point is fluids in motion. The branch of physics which deals with the study of properties of fluids in motion is called hydrodynamics. फिजिक्सची एक अशी शाखा आहे की ज्याच्यामध्ये फ्लुइड जे आहे हे फ्लुइड मोशन मध्ये असेल त्यावेळी त्याच्या प्रॉपर्टीचा जो अभ्यास करतो आपण त्याला आपण हायड्रोडायनामिक्स असं म्हणतो. Consider a pipe whose direction and cross-sectional area change arbitrarily and ideal fluid to flow through the pipe. ही varying cross-section ची पाईप आहे, याच्यामधून फ्लुइड फ्लो होत आहे. Now consider some points, important points about this. First one, steady flow. Pressure or velocity of the fluid at a given point is constant over a time. एका पर्टिक्युलर पॉइंटचे जे प्रेशर आणि व्हेलॉसिटी आहेत हे कॉन्स्टंट असतात. दिस इज नोन एज स्टेडी फ्लो. फ्लो लाईन, इट इज द पाथ ऑफ एन इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन अ मुव्हिंग फ्लुइड. मुव्हिंग फ्लुइड मध्ये हे जे पार्टिकल्स आहेत, पार्टिकल्स कोणत्या कोणत्या पोझिशन पासून मूव्ह झाले आहेत, ही जर लाईन जोडली आपण तर दिस लाईन इज नोन एज फ्लो लाईन. नेक्स्ट वन इज स्ट्रीमलाइन. It is a curve whose tangent at any point in the flow is in the direction of the velocity of the flow at that point. हे जे कर्व आहेत, ह्या कर्व जे आहे, ह्या कर्वला आपण जर टँजंट काढली, ती टँजंट त्या ठिकाणची त्या पॉईंटची व्हेलॉसिटी डायरेक्शन दाखवते, त्यालाच म्हणायचं स्ट्रीमलाइन. ह्या डायग्राममध्ये साईडच्या स्ट्रीमलाइन दाखवलेल्या आहेत. फ्लो ट्यूब. इट इज अन इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो लाईन्स बाउंड बाय अन इमॅजिनरी वॉल. ह्या इमॅजिनरी ह्या लाईन्स ज्या आहेत ह्या लाईन्स एकत्र बंडल केलेलं आहे, ह्यालाच म्हणायचं फ्लो ट्यूब. साईडच्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे फ्लो ट्यूब. लॅमिनार फ्लो और स्ट्रीमलाइन फ्लो. इट इज अ स्टेडी फ्लो इन विच ॲडजस्टंट लेयर्स ऑफ अ फ्लुइड मूव्ह स्मूथली ओव्हर इच अदर. ह्या लॅमिनार फ्लोमध्ये हे ज्या लाईन्स आहेत फ्लुइड लाईन्स, ह्या लाईन्स एकमेकाला समांतर असतात, स्मूथली मूव्ह होतात, त्याला म्हणायचं लॅमिनार फ्लो और स्ट्रीमलाइन फ्लो. या दोन्ही डायग्राममध्ये आपण ह्या ज्या लाईन्स दाखवल्या ह्या एकमेकाला समांतर आहेत. याचं एक्झाम्पल जे आहे, अ स्टेडी फ्लो ऑफ रिव्हर कॅन बी अज्युम्ड टू बी अ लॅमिनार फ्लो. संत गतीनं वाहणारी जी नदी आहे त्यामधलं जे पाणी वाहतं ते जे फ्लुइड फ्लो होतं ते या स्ट्रीमलाइन लॅमिनार और स्ट्रीमलाइन फ्लोचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट वन, ट्युबुलंट फ्लो. इट इज अ फ्लो ॲट अ व्हेरी हाय फ्लो रेट सो दॅट देर इज नो स्टेडी फ्लो. याच्यामध्ये जास्त स्पीडनं व्हेरी हाय स्पीडनं हा फ्लुइड फ्लो होतं, त्यामुळं हे जे लेयर्स आहेत हे लेयर्स एकमेकाला समांतर नसतात, स्टेडी नसतात, ह्यामध्ये असे विखुरलेले लेयर्स एकमेकाला असे मूव्ह होत असतात. ह्या साईडच्या डायग्राममध्ये दाखवलेले ट्युबुलंट फ्लोमध्ये. तर याचं एक्झाम्पल जे आहे, फ्लडेड रिव्हर फ्लो और अ टॅप रनिंग व्हेरी फास्ट इज अ ट्युबुलंट फ्लो. म्हणजे पूर आल्यानंतर जे पाणी वाहतं नदीमधील किंवा नळामधून जे पाणी बाहेर पडतं, हे जे फ्लो आहेत हे फ्लो ट्युबुलंट असतात, कारण ह्याच्यामध्ये व्हेलॉसिटी जे आहे व्हेलॉसिटी व्हेरी हाय असते, म्हणून हे ट्युबुलंट फ्लो आहेत. नाउ स्ट्रीमलाइन फ्लो अँड ट्युबुलंट फ्लो डिफरन्सेस. आता आपण ह्या दोन्हीमध्ये असणारे जे डिफरन्स आहेत डिफरन्स पाहणार आहोत. फर्स्ट डिफरन्स, इन स्ट्रीमलाइन फ्लो द स्मूथ फ्लो ऑफ अ फ्लुइड विथ व्हेलॉसिटी स्मॉलर दॅन क्रिटिकल व्हेलॉसिटी. तर ह्यामध्ये व्हेलॉसिटी जी आहे ही स्मॉलर दॅन क्रिटिकल व्हेलॉसिटी, एक ठराविक व्हेलॉसिटी आहे त्या ठराविक क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा कमी व्हेलॉसिटी असते यामध्ये. ट्युबुलंट फ्लो, द इरेग्युलर अँड अनस्टेडी फ्लो ऑफ फ्लुइड व्हेन इट्स व्हेलॉसिटी इन्क्रीजेस बियॉन्ड क्रिटिकल व्हेलॉसिटी. तर ह्यामध्ये क्रिटिकल व्हेलॉसिटी आहे, क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा जास्त व्हेलॉसिटीनं हे फ्लुइड फ्लो होत असतं. सेकंड पॉईंट, इन अ स्ट्रीमलाइन फ्लो व्हेलॉसिटी ऑफ अ फ्लुइड ॲट गिवन पॉईंट इज ऑलवेज कॉन्स्टंट. एका पर्टिक्युलर पॉईंटची आपण जर व्हेलॉसिटी विचारात घेतली तर ती स्ट्रीमलाइनमध्ये ऑलवेज कॉन्स्टंट असते. ट्युबुलंटमध्ये, इन अ ट्युबुलंट फ्लो द व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड ॲट एनी पॉईंट डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटची व्हेलॉसिटी आपण जर विचारात घेतली तर ती कॉन्स्टंट नसते. थर्ड पॉईंट, स्ट्रीमलाइन फ्लो, टू स्ट्रीमलाइन कॅन नेव्हर इंटरसेक्ट, दे आर ऑलवेज पॅरलल. दोन स्ट्रीमलाइन आपण जर इमॅजिन केल्या तर त्या स्ट्रीमलाइन नेहमी एकमेकाला समांतर असतात, कधीही इंटरसेक्ट होत नाहीत. अँड ट्युबुलंट फ्लोमध्ये, इन अ ट्युबुलंट फ्लो ॲट सम पॉईंट द फ्लुइड मे हॅव रोटेशनल मोशन विच गिव्स राईज टू एडीज. म्हणजे असे एक समान असे सगळे जे ट्यूब लाईन्स आहेत फ्लो लाईन्स ह्या नसतात एक समान, कशा पण अशा विखुरलेल्या ह्या लाईन्स ह्यामध्ये मूव्ह होत असतात. फोर्थ पॉईंट, स्ट्रीमलाइन फ्लो ओव्हर अ प्लेन surface can be assumed to be divided into number of plane layers in a flow of liquid through a pipe of uniform cross section area
all the streamlines will be parallel to the axis of the tube. आपण स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये हे जे लेयर्स आहेत हे लेयर्स आपण एकमेकाला पॅरलल घेतो आणि जे सेंटर जे आहे हे सेंटरचे जे ॲक्सिस त्याला ते सगळे लेयर्स एकमेकाला पॅरलल असतात. इन ट्युबुलंट फ्लो अ फ्लो ट्यूब लुजेस इट्स ऑर्डर अँड पार्टिकल्स मूव्ह इन रँडम डायरेक्शन. म्हणजे एक समान डायरेक्शन हे पार्टिकल्स मूव्ह होत नाहीत, रँडम डायरेक्शनमध्ये ह्या पार्टिकल्स ह्यामध्ये मूव्ह होतात. ट्युबुलंट फ्लोमध्ये these are the differences between streamline flow and turbulent flow. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.